नमस्कार. जानूपरी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून सहर्ष स्वागत करतो. आज आपण जाणार आहोत बुधळगड तालुक्यातील एक सुंदरसा धबधबा बघण्यासाठी. तमाशाचा दगड, एक उन्हाळी धबधबा. हाच उन्हाळी धबधबा पावसाळ्यात कसा दिसतो हे आपल्याला आज पाहायचे आहे. ह्या धबधब्याकडे जाण्यासाठी दोन रस्ते आहेत. तुम्ही गारगोटीत आल्यानंतर गारगोटीतून अकोळेतून देवकेवाडी येथून तुम्ही धबधब्यावर जाऊ शकता. आणि दुसरा मार्ग म्हणजे कूर येथे येऊन कूर मार्गे कोनवडे, निळपण, दारवड, मिंचे, कोळवण असे करत तुम्ही गिरगावातून धबधब्याकडे जाऊ शकता. जर तुम्ही 4 व्हीलर घेऊन येणार असाल तर तिथे तुम्हाला बाहेरच पार्किंग करून आत जावे लागते. धबधब्याकडे जाण्यासाठी 2 ओढे पार करावे लागतात. घनदाट जंगल, एका वेळी एक जण जाऊ शकेल अशी पायवाट, निसरडा रस्ता असा प्रवास करून जवळपास 25 ते 30 मिनिटे चालल्यानंतर आपण मुख्य धबधब्याजवळ पोहोचता येते. पावसाळ्यामध्ये ज्या नावाने हा धबधबा ओळखला जातो तो तमाशाचा दगड पाहता येत नाही, पण सुंदरसा धबधबा मात्र पाहता येतो. ज्यांना कुणाला ट्रेकची आवड आहे, थरारक अनुभव घ्यायचा आहे, त्यांनी पावसाळ्यात ह्या धबधब्याला नक्कीच भेट द्या. पावसाळ्यामध्ये ओढे नाले तुडूंब भरलेले असतात, त्यामुळं तिथून जाताना आपल्याला कसरत करतच जावं लागतं. आजूबाजूला घनदाट झाडी, एका बाजूला वाहणारा ओढा असा प्रवास करत आपल्याला तिथेपर्यंत पोहोचता येते. मुख्य धबधब्याजवळ गेल्यानंतर आपल्याला थोडी काळजीपूर्वक राहावं लागतं, कारण तिथे तुमच्या पायाला केव्हा जळू चिकटतील हे सांगता येत नाही. त्यामुळे तुम्ही केव्हा तिकडे गेला तर नक्कीच काळजी घ्या. पावसाळ्यात तुम्ही चुकूनही फॅमिली बरोबर ह्या धबधब्याला जाऊ नका. ज्यांना खरोखरच ट्रेकची आवड आहे आणि एक थरारक अनुभव घ्यायचा आहे त्यांनी पावसाळ्यामध्ये तमाशाचा खडक ह्या धबधब्याला नक्कीच भेट द्या. तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.